महाराष्ट्रीयन घर म्हणलं तर नाश्त्यासाठी पोहे उपमा तर होतोच, पण पोहे बनवत असताना ते खूप जास्त भिजले जातात किंवा कमी भिजल्यामुळे ते खूप कोरडे होतात आणि मऊ लुसलुशीत होत नाहीत आणि जास्त भिजल्यामुळे त्या पोह्याचा लगदा होतो। त्यामुळे अगदी परफेक्ट पोहे कसे भिजवायचे की ज्यामुळे तुम्ही पोहे बनवून झाल्यानंतर सुद्धा अगदी 1 ते 2 तास ते मऊ आणि लुसलुशीत राहतील। चला तर मग प्रियंकाच मराठी किचन मध्ये आज आपण खूप जास्त वेळ मऊ लुसलुशीत पोहे राहण्यासाठी कुठली टीप वापरायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुरू करूया। मार्केटमध्ये 2 प्रकारचे पोहे मिळतात, एक जाड पोहे आणि पातळ पोहे। पण पातळ पोहे जे चिवड्यासाठी वापरतात ते घ्यायचे नाहीत, तर रेग्युलर पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरले जातात ते घ्यायचे आहेत। इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता सुरुवातीला आपल्याला यामध्ये एकाच वेळेस पोहे पूर्ण पाण्यामध्ये बुडतील इतकं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। या ठिकाणी ही प्रोसेस आपल्याला खूप झटपट करायची आहे, इथे अजिबात वेळ घालायचा नाही। आता हे ढवळून झालेले आहेत, यातलं आपण पाणी काढून घेऊया आणि यामध्ये परत एकाच वेळेस हे पोहे पाण्यात बुडले जातील इतकं पाणी आपण परत घालून घेतलेलं आहे। 2 वेळेस हे पोहे धुवून झाल्यानंतर महत्त्वाची टिप्स म्हणजे यावरती आपल्याला आठवणीने झाकण ठेवायचं आहे। तुम्ही हे पोहे उघडे ठेवलात तर याला बाहेरची हवा लागते आणि ते लवकर कोरडे होतात आणि मऊ लुसलुशीत अजिबात होत नाहीत। एक 10 मिनिटानंतर हे पोहे सुटसुटीत झालेले आहेत की या पोह्याचा लगदा झालेला आहे चेक करूया। तर तुम्ही इथे बघू शकता एक 10 मिनिटानंतर पोहे मोकळे आणि सुटसुटीत झालेले आहेत। यावरती झाकण ठेवल्यामुळे याला बाहेरची हवा लागत नाहीत आणि जे काही पाण्यामध्ये हे भिजलेले पोहे आहेत त्यामुळे त्याचं मॉइश्चर टिकून राहतं आणि ते मऊ आणि लुसलुशीत सुद्धा राहतात। यापासून आपण पोहे सुद्धा बनवलेले आहेत, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेली आहे। आजचा हा टिप्स व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत आणि महत्त्वाचं म्हणजे टिप्स व्हिडिओ सोबत। नमस्कार।